जर त्याला खरंच काही वाटत असेल ना तर बोलावं लागेल त्याला. म्हणजे एकतर माझ्याशी किंवा मग अदितीशी तरी. सर आदितीला डायरेक्ट सांगतील का? एक्सक्यूज मी. अरे जय ये नाहीये. हे पेनड्राईव्ह तुम्ही मागितलं होतं. गुड गुड थँक्यू. बरं तू अदितीची चौकशी केलीस का? कशी आहे ती आता? बरी आहे. तिला जरा आराम करायला सांग. तुझी चांगली मैत्रीण आहे ना, तुझं ऐकेल ती. मी सुद्धा आज तिला फोन करणारच आहे. सांगा ना सरांच्या जे मनात आहे ते आदितीला स्पष्टपणे सांगते. त्याला जर तिची एवढी काळजी वाटत असेल तर करेल ना तो फोन अदितीला. काय रे जय? नाही काही नाही. अरे काही थंड मागव. जय हे चहा थंड झालाय तुझा म्हणून म्हटलं काय थंड मागव का? काय कसला विचार करतोयस? काय सांगशील? सुहास मला काही कळत नाहीये रे. मी गरजेच्या नावाखाली सगळं करत राहील. नोकरीची गरज होती म्हणून मग आमचं नातं लपवावं लागेल. घराची गरज होती म्हणून नोकरीच्या ठिकाणी घडलेला सगळा प्रकार काकांपासून लपवला. आणि आता या सगळ्यातनं बाहेर पडावं असं वाटतंय तर अजून अडकत चाललोय रे. सगळ्यातनं बाहेर पडायचं यार सुहास. पर त्या नोकरीच्या ठिकाणी विचित्र प्रकार सुरू झालेत आणि तिथे कोणाची तशी काही चूक नाहीये. पण यार सुहास मग चूक कोणाची आहे? माझी की माझ्या नशिबाची? कूल डाऊन. नाही नाही यार सुहास मला बाहेर पडायचं या सगळ्यातनं. खरंच त्रास होतोय याचा. त्या कामाचं काही झालं का रे? म्हणजे त्याचं जर काही झालं तर निदान एक वेगळं ऑप्शन राहील ना. अरे बाबा तेच सांगायचंय मगासपासून मला. पण तू आल्यापासून तुझ्याच विचारात आहेस. मी सांगणार कधी? सॉरी सॉरी बोल. ते मिस्टर बिडकर आहेत ना, त्यांचा मागाशी फोन आला होता. ते आपलं प्रोजेक्ट करायला तयार आहेत. आर यू शुअर? अरे शुअर म्हणजे 100%. सगळा पैसा त्यांचा, सगळी मेहनत आपली. पुढे जे काही प्रॉफिट होईल ते 50-50% डिवाइड करू. दिस इज ग्रेट यार. सुहास खरंच रिलॅक्स वाटतंय. अरे हो. आणि बिडकरांचे एक मित्र आहेत, त्यांनी पण इंटरेस्ट दाखवलाय या प्रोजेक्टमध्ये. त्यांचं जॉईंट व्हेंचर असणार आहे. पण त्यांना सगळे कमर्शियल्स पटलेत. तर सगळं काही पॉझिटिव्ह घडत असेल तर हेही होईल. म्हणजे त्यांनाही पटेल. आय होप. बघ सत्य याला म्हणतात पॉझिटिव्ह वेव्स. बिडकरांचा फोन. ए घे ना. हो. हाय सर बोला. हॅलो सुहास. सुहास मी तुला माझ्या मित्राबद्दल सांगितलं होतं. हो हो तुम्ही बोलला होता. काही ठरलंय त्यांचं? हो मी आता त्यांच्यासोबतच बसलोय. ही इज व्हेरी हॅपी विथ द वर्क. तुला आणि तुझ्या पार्टनरला भेटायला त्यांना आवडेल. हो हो नक्की सर नक्की. आपण हे जॉईंट व्हेंचर करतोय हे कन्फर्म आहे. ग्रेट सर ग्रेट. थँक्यू सो मच सर. थँक्यू थँक्यू. वेलकम. आपण भेटूच 1-2 दिवसात. नक्की सर नक्की. मलाही आवडेल सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच. गुड डे सर. बाय बाय. ए काय 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 म्हणाले ते? हे बिडकरांचे मित्र आहेत ना, त्यांनाही आपलं काम फार आवडलंय. ते प्रोजेक्ट करायला तयार आहेत. ग्रेट यार.
1-2 दिवसात मी त्यांना भेटून घेतो, मग आपण आपली मीटिंग करूया. नो प्रॉब्लेम. पण वेळ घालवू नका, लवकरात लवकर. मेक इट फास्ट. काय तरुण मुलं आहेत, नवीन आयडिया आहेत, फ्रेश आयडिया आहेत. मला माझ्या तरुणपणाची आठवण आली. तुम्हाला खरं सांगू, मला हे प्रोजेक्ट फार आवडलंय. माझं तर असं म्हणणं आहे की या मुलांबरोबर पहिली मीटिंग करू आणि त्यांना टोकन मनी देऊन लॉक करून टाकू. ही अशी टॅलेंटेड यंग मुलं सहजासहजी हाती नाही लागत. सुहास, तू बघ, दाभोळकरांना दिलेला शब्द मी आता पूर्ण करू शकेन. ही माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे यार सुहास. हे जर प्रोजेक्ट क्लिक झालं ना, हे जर वर्क झालं ना, तर आपल्याला पुढची प्रोजेक्ट मिळायला अजिबात वेळ लागणार नाही. मी रात्रंदिवस मेहनत करेल, काय वाटेल ते करेल, पण त्या बिडकर आणि त्यांच्या मित्रांना खुश ठेवण्याची जबाबदारी माझी. माझं कामच बोलेल रे. आणि सुहास, हे सगळं जर सक्सेसफुल झालं ना, तर मी सगळ्यात आधी अविनाश सरांचं लोन फेडेन आणि ती नोकरी सोड. आदितीलाही सांगेन नोकरी सोड म्हणून. आम्हाला आमचं नातं लपवावं नाही लागणार रे. मला जगाला ओरडून सांगता येईल आदिती माझी बायको आहे आणि मी तिला सुखात ठेवू शकतो. एक्सक्यूज मी. हॅलो. नमस्कार दाभोळकर साहेब. नमस्कार देव मॅडम. आज अचानक फोन केला? हो, मुद्दामच केला फोन. आपली हॉस्पिटलमध्ये भेट झाली आणि मग त्यानंतर काही बोलणंच झालं नाही ना. तुम्ही खरंच अदितीसाठी खूप केलं हो. म्हणजे अगदी आपल्या मुलीचं करावं तसं केलं तुम्ही आणि मिसेस दाभोळकरांनी. कशी आहे अदिती आता? हा, तेच सांगणार होते तुम्हाला. बरी आहे ती. काल आली होती ऑफिसला. व्हॉट? अहो, पण त्यांना डिस्चार्ज मिळून फक्त 2च दिवस झाले. हो, पण आता तब्येत चांगली आहे आणि तिला करमे ना, म्हणून आली होती ती. मॅडम, मी तुम्हाला जरा थोड्या वेळात फोन करू का? मी जरा बिझी आहे थोडासा. ओके ओके. सॉरी, तुम्ही बिझी असाल तर नंतर बोलू आपण. आय कॉल यू बॅक. बाय बाय. घरात करमत नाही. हॅलो, डॉक्टर कर्णिक. चल सुहास, मी निघतो, मीटिंग आहे म्हणून. आदितीचं मेसेज नाही रे, मीटिंग कॅन्सल झाली. ओ, आता काय पुन्हा ऑफिस? नाही, आदिती हॉस्पिटलला गेली रिपोर्ट्स आणायला. काका काकू पडत सोबत. मी तिथे जाऊन तिला सरप्राईज देतो. हो, जा जा. आज खुश आहेस ना? जा मग. बाय बाय. त्या दिवशी मला भीतीच वाटत होती. म्हटलं तुझे पप्पा तुला घरी घेऊन जातात की काय. म्हणजे तेही तसे काळजीतच दिसत होते. काकू, पप्पांनी कितीही ठरवलं ना, तरीही मला जयपासून लांब कधीच करू शकत नाही. कारण मी जयला सोडून कधीच जाणार नाही. म्हणूनच कदाचित एवढ्या मोठ्या संकटातून वाचले मी. जयचं तेवढं प्रेम आहेच तुझ्यावर. आणि तुमचं आणि काकांचं सुद्धा. पण काकू, जर काकांना सगळं खरं कळलं तर, आणि तेही
तेही आम्ही न सांगता? नाही कळणार. तेवढी काळजी घेतोय ना आपण. तेच ना काकू, काकांपासून आपण सगळं लपवतोय ह्याचं खूप वाईट वाटतंय मला. अगं पण याचं कारणही तसंच आहे ना. तुमचा नाईलाज आहे. आणि हे बघ, तुमच्या काकांना मी चांगलं ओळखते. त्यांना तुम्ही खरं काय ते सांगाच ग, पण योग्य वेळ येईल तेव्हा. ती योग्य वेळ कधी येणार आहे? हा, ते मात्र ठाऊक नाही. पण ही ती वेळ नाही. तुझी तब्येत बरी नाहीये ना, आणि अगं त्यांना काळजी वाटते तुझी. आता आत्ताच बघ ना, डॉक्टरांनी सांगितलंय रिपोर्ट मिळायला वेळ आहे, पण ते तिथेच थांबलेत. तू त्यांची लेक आहेस ना, म्हणून त्यांना काळजी वाटते. पप्पा तुम्ही? आदिती, आधी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. तू काल ऑफिसला गेली होतीस? याचा अर्थ तू ऑफिसला गेली होतीस. आदिती, नुकतीच एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंट मधून बाहेर आली आहेस तू, लगेच कामावर जायची काय गरज होती? हो, पण आम्ही तिला विश्रांतीच घ्यायला सांगत होतो. बघ, यांचंही तेच म्हणणं आहे. म्हणजे माझं ऐकायचं नाही असं ठरवलं आहेसच तू. निदान यांचं तरी ऐक. तसं नाहीये पप्पा. असंच आहे. म्हणून मी तुला जाताना बजावून सांगितलं होतं, तरीही तू ऑफिसला गेलीस. आदिती, काम कितीही महत्वाचं असलं तरी ते तुझ्या जीवापेक्षा महत्वाचं नाहीये ना. ऍक्सिडेंटच्या शॉक मधून रिकव्हर व्हायला थोडा वेळ लागेल. म्हणजे एक वेळ ह्या जखमा लवकर बऱ्या होतील, पण जो मानसिक धक्का बसला ना, त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी विश्रांतीची गरज आहे. तुला कळतंय का मी काय बोलतोय ते? आणि तरीही काही प्रॉब्लेम असेल तर मी हे सगळं मी तुझ्या ममासाठी सांगतोय. कारण तुझ्या ममाला जर समजलं ना की तू तुझ्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतेस तर खूप त्रास होईल. म्हणून सांगतो, अशी दगदग करू नकोस. खूप काळजी वाटते तुझी. ममाला खूप त्रास होईल तिला. आणि पप्पा तुम्हाला? काळजी करू नका असं सांगा मम्माला, नाही तर खूप त्रास होईल. हॅलो सर. माझ्या मुलीकडून जी पैशाची भूक भागवताय ना तुम्ही, ती बंद करा. तिला रिकव्हर व्हायला वेळ दिला नाही, लगेच कामाला लावलं. कारण तिच्या जीवापेक्षा तिचा पगार तुझ्यासाठी जास्ती महत्वाचा आहे. तिला रिकव्हर व्हायला वेळ दिला नाही, लगेच कामाला लावलं. कारण तिच्या जीवापेक्षा तिचा पगार तुझ्यासाठी जास्ती महत्वाचा आहे. असं काही नाही आहे सर. तसंच आहे.
तिचा पगार कापला जाईल म्हणून तू तिला दुसऱ्याच दिवशी कामावर जायला लावलास. तिच्या तब्येतीची एवढी काळजी नाही तुला? सर, खरंच असं काहीही नाहीये. मग काय देव टूर्स मधून तिला बोलवून घेतलं होतं का? मी मिसेस देव आणि अविनाश देवना चांगला ओळखतो. ती माणसं असं काहीही करणार नाही. उलट त्यांनाही आदितीची काळजी आहे, तुझ्यापेक्षा जरा जास्तीच. पप्पा, अहो तसं नाहीये. जय माझी खूप काळजी घेतो. उलट तोच मला नेहमी विश्रांती घ्यायला सांगत असतो. गुड, चांगली गोष्ट आहे. हा तुला विश्रांती घ्यायला लावतो. हो, मग मला एक सांग, तू काल ऑफिसला का गेली होती? सांग ना आदिती, असं काय कारण होतं? हाच माणूस कारण आहे. अरे बोल ना तू, तू का जीवावर उठलायस माझ्या मुलीच्या? हे बघा पप्पा, प्लीज प्लीज त्याला काहीही बोलू नका. तो स्वतःच्या जीवापेक्षा जास्त काळजी घेतो माझी. एक वेळ मी औषधं घ्यायला विसरेन, पण तो मात्र कधीही विसरत नाही. हो का? एवढा समजूतदार आहे का तो? मग त्यानं तुला थांबवलं का नाही ऑफिसला जाताना? कारण मला जायचं होतं. एक मिनिट, तू त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि एक गोष्ट तू विसरत असलास तर तुझ्या लक्षात आणून देतोय मी आता. आदितीचा हा ऍक्सिडेंट तुझ्यामुळे झाला होता. आज ती तुझ्यासोबत आहे, ती फक्त तिच्या हट्टामुळे. मी आज माझ्या पैशांनी, माझ्या ओळखींनी तिचा जीव वाचवला. ती माझी मुलगी आहे म्हणून. आणि तिच्या जीवाची किंमत काय आहे याची तू साधी कल्पनाही करू शकत नाहीस. तिला एवढासाही त्रास झालेला मला चालणार नाही. अरे ती आंधळी झाली आहे तुझ्या प्रेमामध्ये. सत्य काय ते तिला कळत नाहीये, पण मला दिसतंय स्वच्छ. यापुढे तिच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्नही करू नकोस. कुणीही कुणाच्या जीवाशी खेळत नाही. उलट जीवाला जीव लावतात. काय अदितीशी तुमचं जे नातं आहे त्यामुळे तुमचा अपमान मी करू शकत नाही. पण हेही इतकंच खरं, या दोघांनाही कोणी बोललेलं मी सहनही करू शकत नाही. हो, थांब, नाही बोलू दे मला. दाभोळकर, ऐकलंय मी सगळं. तुम्ही तुमच्या पैशानं, तुमच्या ओळखीनं जीव वाचवला. नाही, त्या डॉक्टरांची मेहनत होतीच की. पण सगळ्यात महत्वाचं काय माहितीये, जयची ओळख नव्हती, जयकडे पैसा नव्हता, पण त्याच्याकडे अशी गोष्ट होती त्यामुळे अदिती बरी झाली.
आणि ती गोष्ट म्हणजे प्रेम. पैशावर किंवा ओळखीनं नाही मिळत ते. एक वेळ तो स्वतःच्या जीवाची पर्वा करणार नाही, पण तो अदितीला जपेल. अरे हो, जपलाय. आणि म्हणून ते आज दोघं एकत्र आहेत. कित्येक अडथळ्यांवर मात करत दोघं जण संसार करतायत. आणि या दोघांचं नातं किती खरं आहे मला विचारा. जे नातं लोकांपासून लपवायची गरज भासते तिथेच कळतो त्याचा खरेपणा.